पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या दापचरीमध्ये 1395 एकरवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारणार। वाढवण बंदरापासून 40 किलोमीटर अंतरावर फ्रान्स नेदरलँडच्या धर्तीवर प्रकल्प। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। भिवंडीमध्ये ठाकरेंना धक्का। युवासेना प्रमुख मोहन पठाडेंचा शिवसेनेत प्रवेश। भिवंडीतली राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता। परभणीमध्ये महायुतीच्या 2 नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप। राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळेंचा स्मार्ट मीटर सक्ती आणि 1000 कोटींची बोगस कामं असल्याचा आरोप, तर ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भांबळेंवर टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने अमरावतीत 25,000हून अधिक वृक्षारोपण करण्यात येणार। भाजपकडून जिल्हाभर वृक्षारोपण मोहिमेची तयारी। नवनीत राणा यांनी बांबू गार्डन नर्सरीला भेट देत वृक्षारोपणाची केली पाहणी। बीडमध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। हेक्टरी 17,000चा पीक विमा, कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी। अघोषित लोडशेडिंगमुळे भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा आक्रोश। एकोडीतल्या महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक। भात पीक वाचवण्यासाठी वीज सुरळीत करा, शेतकऱ्यांची मागणी। चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश सत्याग्रह। नीटच्या 22 आत्महत्यांवरनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। पेपरफुटीवर कठोर कारवाईची मागणी। यवतमाळच्या दत्त चौकात काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन। अयोध्या राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी चंपत राय यांना अटक करण्याची मागणी। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। नाशिकच्या मनमाडमध्ये अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। प्रवीण नाईक आणि माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिरात रामरक्षा म्हणत केला निषेध। दोषींना तातडीने अटक करण्याची ही मागणी। डोंबिवलीतल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध। सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर डॉक्टरांची निदर्शनं। डॉक्टर सुरक्षा कायद्याची मागणी। नांदेडमधील किनवटच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचं आंदोलन। दूषित पाणी, निकृष्ट जेवण, अस्वच्छ वसतिगृहाचा आरोप। पंखे प्रोजेक्टर बंद, विद्यार्थ्यांचे हाल। आयुक्त कार्यालयाने चौकशीचे दिले आदेश। बीडच्या गहिनीनाथ गडाहून संत वामनभाऊ महाराज पालखीचं प्रस्थान। वारकऱ्यांचा पंतप्रधान सुरक्षा विमा उतरवला। कालच्या अपघातात 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यावर वारकऱ्यांना विमा कवच। बीडमधील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडाची दिंडी पंढरपूरकडे रवाना। महंत शिवाजी महाराजांची पावसासाठी विठुरायाकडे प्रार्थना। देशामधल्या घाऊक किंमत महागाईत जूनमध्ये वाढ। मे महिन्यातील 9.68%वरनं जूनमधली महागाई 9.87%वर। सरकारी आकडेवारीतून माहिती समोर। R3 म्हणजेच तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा यावर्षी होणार नाही। सीबीएसईकडनं स्पष्ट। R3चं मूल्यमापन फक्त शाळा स्तरावरील अंतर्गत परीक्षेद्वारे होईल। 10वीत R3 अनुत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्र मिळणार नाही। पुनर्मूल्यमापनाची संधी दिली जाईल। यवतमाळमध्ये मोठी चोरी उघड। 14,73,000चा शेतसाहित्य जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। 3घांना अटक, 1 अल्पवयीन ताब्यात। यवतमाळच्या उमरखेडमधील करंजीमध्ये पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्यानं पतीचं टॉवरवर आंदोलन। पत्नी येईपर्यंत खाली न उतरण्याचा घेतला होता पवित्रा। पहलगाममध्ये ढगफुटी। पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली। जीव वाचवण्याकरता पर्यटकांची धावपळ। आसाममध्येही मुसळधार पाऊस। चिरांगमधील बुरीसुता नदीच्या पाणी पातळीत वाढ। विजयपूर गावात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत। राजस्थानच्या उदयपूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता खचला। इलेक्ट्रिक कार खड्ड्यात अडकली। या अपघातात कारचं नुकसान, रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह।